हॅलो गाईस, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. तो गाईस मी आज बनवणार आहे चायनीजमध्ये व्हेज नूडल्स. तर गाईस मी हे नूडल्स आहे ते शिजवून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या भाज्या अशा मी कापून घेतलेल्या आहेत. हे असे पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची मी पिवळी कलरची पण घेतलेली आहे आणि ही आहे फरसबी, तिला पण अशा ह्या प्रकारे कापून घेतलेले आहे. कांदा मी लांब कापून घेतला आहे, लसूण बारीक चिरून घेतले आणि या 2 मोठ्या लांब मिरच्या बारीक असे कापून घेतलेत. आणि गाईस मग आता गाईस बनवायला सुरुवात करत आहे. तर गाईस मी 1 चमचा तेल घेतला आहे, त्यामध्ये ही लसूण टाकत आहे, बघू शकता. लसूणला जास्त लाल करायची नाही, हलकीच फक्त लाल करायचे आहे. सो राईस आता मी लसूण थोडं हलकं ब्राऊन करून घेतलं आहे. आता त्यामध्ये टाकते मी कांदा. ह्याला पण परतून घेऊया, जास्त शिजवायचे नाही आहे. आता कांदा हे अशा प्रकारे परतून घेतलं आहे. तर त्यामध्ये मी या मिरच्या टाकते. तुम्हाला अगर अगोदर मिरची टाकायची असेल तर अगोदर टाकू शकता. आता यामध्ये फरसबी टाकायची आहे कापलेली. फरसबीला थोडं परतून घेऊया. त्यानंतर टाकूया गाजर. तर हे गाजर टाकून घेतलेत. तर थोडं ह्याला शिजवून घेऊया. गाई सगळे हे नूडल्स जेव्हा आपण शिजवतो त्यावेळी एका स्टीलच्या टोपामध्ये या कोणत्याही टोपामध्ये पाणी उकळायला ठेवा आणि त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून त्याला बॉईल करा. नंतर हे नूडल्स टाका. पण जास्त नूडल्सना शिजवायचे नाही आहे. तर काहीच हे नूडल्स मी थंड करून ठेवते आणि आता टाकायचे नाही त्यामध्ये. ते रात्री जेव्हा जेवायच्या टायमाला त्यामध्ये मिक्स करते. तर आता मला थंड करून त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता फक्त मला ही भाजी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये मी काय काय टाकते ते तुम्ही बघा. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागेल. आता मी टाकते पत्तागोबी लांब लांब कापू शकता, पण ह्यांना आवडत नाही तेवढी लांब लांब, म्हणून जर कमी लांब कापली आहे. तुम्हाला अगर लांब जास्त कापायचे असेल तर लांब कापू शकता. गाईस अगर तिखट तुम्ही यापेक्षा अगर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. कारण ह्या घरी जे मी बनवते त्यांच्या घरी तिखट, तेलकट आणि ऑइल आणि हे खारट जास्त वापर करत नाही. त्यामुळे मी तिखट कमी टाकलं आहे आणि तेलसुद्धा कमी घेतलं आहे. मी 1 चमचा तेल वापरलं आहे. गाईस आता ही अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यायची आहे. जास्त शिजवायची नाही, थोडी कच्ची ठेवायची आहे. जेव्हा रात्री ते नूडल्स मिक्स करतील तेव्हा ती भाजी शिजून जाईल. जास्त शिजलेली भाजी चांगली लागत नाही. तर गाईस भाजी या प्रकारे शिजली आहे. आता मी यामध्ये शिमला मिरची टाकते. गाईस मी यामध्ये अजिनोमोटोचा वापर केला नाही आहे. अगर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण जेवढं होईल त्याला अजिनोमोटोला टाकायचं टाळून घ्या, कारण ते हानिकारक आहे तब्येतीला, म्हणून मी त्याचा वापर करत नाही आहे. ह्या लोकांना साधं सिंपलमध्येच आवडतं. आता मी ह्यामध्ये सोया सॉस या कंपनीचं आम्ही वापरतो. ग्रीन चिली सॉस या कंपनीचं आम्ही वापरतो. आता आपण त्यामध्ये टाकूया. गाईस मी आता सोया सॉस टाकला आहे. तर मी ह्या चमचचे 2 माप चमचचं घेतलं आहे आणि आता त्याला आपण मिक्स करूया. मी आता ग्रीन चिली सॉस टाकते. तो फक्त 1 चमच टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 चमच टाकू शकता, कारण त्यांना तिखट जास्त नाही खायचं आहे, म्हणून मी 1 चमच टाकला आहे. कलर छान आला आहे. ब्लॉगमध्ये कलर कसा दिसत असेल माहीत नाही, पण असं कलर छान आला. तर ह्याला आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. गाईस अगर तुम्हाला शेजवान सॉस चटणी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी यामध्ये नाही टाकत आहे.
तर आता मी हे स्प्रिंग ऑनियन म्हणजे हिरवा कांद्याची पात कापून घेतलेली आहे, ते आता मी टाकते ह्यामध्ये. बघू शकता असे मी टाकून घेतले आहे. बाकीचे मी ठेवले आहे रात्रीसाठी, जेव्हा ते जेवायला बसतील तेव्हा त्यांना वरून टाकायसाठी पाहिजे. गाईस मग मी अशा प्रकारे भाजी शिजून घ्यायचे. आणि आता मी ही भाजी शिजवून तिला थंड करायला ठेवते. तर मी यामध्ये मीठ टाकून ठेवत नाही आहे, कारण मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटेल. तर तुम्ही यामध्ये मीठ पण टाकू शकता तुमच्या पद्धतीने, अगर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ टाकू शकता. तर सो गाईस आता मी आपला ब्लॉग इथे समाप्त करते आणि मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईस अगर तुम्हाला माझा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जेवढं होईल तेवढं कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. गाईस मी मिळते आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईस अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यायची. तर आता ही भाजी शिजून झालेली आहे. मी आता माझा ब्लॉग इथे संपवते. आणि गाईस माझा ब्लॉग अगर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर मी आता मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये.